Okay friends, in previous lecture we are discuss about the structure of pistil consist of main three part स्टिग्मा, स्टाईल and ओव्हरी. प्रीवियस लेक्चर मध्ये आपण पिस्टिल बद्दलचे सर्व कॅरेक्टर्स क्लिअर केलेले आहेत, ज्यामधील आपल्याला आज स्टडी करायचा आहे की ज्या पिस्टिलचे आपण तीन पार्ट्स पाहिला. फर्स्ट वन इज द स्टिग्मा, सेकंड वन इज द स्टाईल and third one is the ovary. Now inside the ovary the empty space is present that is known as the locules, where the nutritive tissue is present, cushion like part is present, that part is known as the placenta, and on placenta the small bodies is present, that bodies is known as the megasporangium. काय म्हटलं पा त्याला? मेगास्पोरेंजियम, that is known as the or which is also known as the ovule. Depending upon the carpel or plant, it may be one to many ovules present on the placenta inside the ovary. म्हणजेच एका ओव्हरी मध्ये एक ओव्ह्यूल असू शकतो किंवा एक पेक्षा जास्त सुद्धा ओव्ह्यूल असू शकतात. तर हे ॲक्च्युअल ओव्ह्यूल ज्याला आपण मेगास्पोरेंजियम म्हणतात, त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते आज आपण डिटेल मध्ये पाहणार आहेत. तर सुरुवातीला एक कॅरेक्टर लक्षात ठेवा. ओव्ह्यूल इज द पार्ट्स ऑफ carpel, ovule is present on the placenta, placenta is present inside the ovary and ovary is the parts of carpel. तर त्यातला पार्ट आपण स्टार्ट करतोय, that is called like the megasporangium or which is also known as the ovule. So what is the definition of ovule? असं जर विचारलं तर 100% एकच वाक्य लक्षात ठेवायचं. The nucellus or megasporangium which consists of main two part that is known as the integuments and that is known as the nucellus. So nucellus is externally covered by the integument is known as the ovule, or the integumented megasporangium is also known as the ovule. Simple term मध्ये integumented megasporangium is known as the nucellus. So this ovule or megasporangium, these are divided in or these are having the various in type depending upon the type of plant. म्हणजेच एंजियोस्पर्मिक प्लांट्स मध्ये जवळपास ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या ओव्ह्यूलच्या टाइप्स असतात, ज्यामध्ये अर्थ्रोट्रॉपस ओव्ह्यूल आहे, एनाट्रॉपस ओव्ह्यूल आहे, हेमिट्रॉपस ओव्ह्यूल आहे, कॅम्पायलोट्रॉपस ओव्ह्यूल आहे. These are the different types of ovule, but out of these ovule the most common type of ovule present in the angiospermic plant that is known as the एनाट्रॉपस ओव्ह्यूल. ज्यावेळेस आपण कॉमन टाइप ऑफ ओव्ह्यूल म्हटलं तर त्या ओव्ह्यूलचं नाव काय? एनाट्रॉपस ओव्ह्यूल. So these are the types of ovule. ओव्ह्यूलच्या टाइप मध्ये अर्थ्रोट्रॉपस ओव्ह्यूल आहे, ज्याला आपण इरेक्ट ओव्ह्यूल म्हणतात. एनाट्रॉपस ओव्ह्यूल आहे, ज्याला आपण इन्व्हर्टेड ओव्ह्यूल म्हणतात. कॅम्पायलोट्रॉपस ओव्ह्यूल आहे, हेमी एनाट्रॉपस ओव्ह्यूल आहे, सिर्सिनोट्रॉपस ओव्ह्यूल आहे. दीज आर द व्हेरियस टाइप्स ऑफ ओव्ह्यूल प्रेझेंट इन द एंजियोस्पर्मिक प्लांट. पण आपल्या सिलेबसला जो ओव्ह्यूल आहे तो आपण पाहतोय, त्या ओव्ह्यूलचं नाव आहे एनाट्रॉपस ओव्ह्यूल. इट इज द कॉमन टाइप ऑफ एंजियोस्पर्मिक ओव्ह्यूल. एनाट्रॉपस ओव्ह्यूल प्रेझेंट इन द कॉमन टाइप. याला कोणता ओव्ह्यूल म्हटलं? कॉमन टाइप ऑफ ओव्ह्यूल प्रेझेंट इन अ एंजियोस्पर्मिक प्लांट. मग एंजियोस्पर्मिक प्लांट्स मधला जो कॉमन टाइपचा ओव्ह्यूल आहे, त्या कॉमन टाइपच्या ओव्ह्यूलला काय म्हणायचं? एनाट्रॉपस ओव्ह्यूल. सिंपल डेफिनेशन. मग व्हॉट इज इन बाय एनाट्रॉपस ओव्ह्यूल? The anatropous ovule is also known as the inverted ovule. एनाट्रॉपस ओव्ह्यूलचं दुसरं नाव काय या ठिकाणी? याला म्हणतो आपण इन्व्हर्टेड ओव्ह्यूल. इन्व्हर्टेड ओव्ह्यूल. सो इन्व्हर्टेड ओव्ह्यूल मीन्स इन्व्हर्टेडचा अर्थ उलटा आपण असं घेतात. म्हणजे ज्याला असं लक्षात ठेवायचं, बेस जो असतो तो अपेक्सकडे प्रेझेंट असतो आणि अपेक्स जो आहे तो बेसकडे प्रेझेंट आहे, म्हणून त्याला आपण काय नाव देतो? इन्व्हर्टेड ओव्ह्यूल, विच इज ऑल्सो नोन एज द एनाट्रॉपस ओव्ह्यूल. सिंपल डेफिनेशन. द ओव्ह्यूल इन विच द माइक्रोपाइल एंड शलाजा is parallel to the funicle, such type of ovule is known as the anatropous ovule. कोणते तीन पार्ट्स म्हटलं मी?
एक आहे मायक्रोपाईल आणि दुसरा चलाजा. मायक्रोपाईल आणि चलाजा हा स्ट्रेटमध्ये असतो आणि याच्या पॅरललमध्ये त्याचा फ्युनिकल असतो. म्हणजे फ्युनिकल इज पॅरलल टू द मायक्रोपाईल अँड चलाजा. सच टाइप ऑफ ओव्ह्यूल इज नोन ॲज द एनाट्रोपस ओव्ह्यूल. ॲक्च्युअली आपण डायग्राम ज्यावेळेस पाहणार आहेत त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की फ्युनिकल हा मायक्रोपाईल आणि चलाजाच्या पॅरललमध्ये असेल, म्हणून या ओव्ह्यूलला म्हणतो आपण एनाट्रोपस ओव्ह्यूल. ज्यावेळेस आपण डायग्रॅमॅटिकली स्ट्रक्चर पाहिलं तर ओव्ह्यूलच्या मध्ये सेंटरमध्ये एक पार्ट्स असतो, ज्या पार्टला आपण फिमेल गॅमेटोफाइट म्हणतात, ज्यांच्यामध्ये ग्रुप ऑफ 3 सेल्स प्रेझेंट टुवर्ड द वन एंड, रिमेनिंग ग्रुप ऑफ 3 सेल्स प्रेझेंट toward the opposite end, and central cell it becomes large. So this structure is present at the center of, कुठे आहे, at the center of the ovule. पहा याला मी परत नाव दिलं, या ग्रुप ऑफ 3 सेलला इथे म्हटलं आपण एग ॲपॅरेटस. यांच्यानंतर सेंटरमध्ये एक सेल आहे ज्याला म्हटलं मी सेकंडरी न्यूक्लियस. यांच्यानंतर इथे ग्रुप ऑफ 3 सेल्स आहेत, ज्या सेल्सला म्हटलं मी अँटीपोडल सेल्स. आणि या अँटीपोडल सेल्स या पूर्ण स्ट्रक्चरला मिळून मी इथे नाव दिलं दॅट इज नोन ॲज द एम्ब्रियो सॅक. सर्व आपण डिटेलमध्ये स्ट्रक्चर पाहणार आहेत. या एम्ब्रियो सॅकच्या परत एक्सटर्नल साईडला एक स्ट्रक्चर असतं, ज्या स्ट्रक्चरला मेन बॉडी ऑफ ओव्ह्यूल असं म्हणतात, की जो डेव्हलप या एम्ब्रियो सॅकला करतो आहेत. आणि या पार्टला एक नाव दिलं जातं दॅट इज नोन ॲज द न्यूसेलस. म्हणजेच एम्ब्रियो सॅकच्या एक्सटर्नल साईडला जो हा पार्ट प्रेझेंट आहे या पार्टला काय म्हणतो आपण, दॅट इज नोन ॲज द न्यूसेलस. So nucellus is again externally covered by the 2 protective covering. या न्यूसेलसच्या साईडनं एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे जो एंटेरियर अपेक्सच्या साईडला मायन्यूट ओपनिंग ठेवतो. यांच्यानंतर याच्या परत आउटर साईडला अजून एक कव्हरिंग आहे. म्हणजेच न्यूसेलस इज एक्सटर्नली कव्हर्ड बाय द 2 प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग. याला 2 असे प्रोटेक्टिव्ह कव्हर आहेत आणि या प्रोटेक्टिव्ह कव्हरला म्हणतो आपण दॅट इज नोन ॲज द, या पार्टला मी नाव दिलं इंटेग्युमेंट्स. काय म्हटलं मी, इंटेग्युमेंट्स. सो इंटेग्युमेंट्स इज एक्सटर्नली कव्हर्ड बाय न्यूसेलस. आणि याच इंटेग्युमेंट्स पासून जो एक स्टॉक लाईक पार्ट एक्सटेंड्स होतं, ज्या स्टॉक लाईक पार्टला आपण नाव देतात दॅट इज नोन ॲज द फ्युनिकल. हा पार्ट जो आहे या स्टॉक ऑफ ओव्ह्यूलला इथे परत एक नाव दिलं दॅट इज नोन ॲज द फ्युनिकल. फ्युनिकल हा झाला. या फ्युनिकलच्या मध्ये पुन्हा इथे एक व्हॅस्क्युलर स्ट्रँड प्रेझेंट असतो, ज्या व्हॅस्क्युलर स्ट्रँडला इथं नाव देतो आपण हायलम, और दॅट इज कॉल्ड ॲज द ॲक्च्युअल हायलस. हा पार्ट्स आहे हायलम. दीज आर द न्यूट्रेटिव्ह पार्ट और कंडक्टिंग पार्ट प्रेझेंट इनसाइड द, कुणामध्ये आहे, फ्युनिकल, दॅट इज नोन ॲज द हायलम. अँड विअर द ॲक्च्युअल पॉईंट ऑफ अटॅचमेंट ऑफ बॉडी ऑफ ओव्ह्यूल हा जो प्रेझेंट असतो त्या पार्टला इथं नाव देतो आपण दॅट इज नोन ॲज द रॅफी. या ठिकाणी याला मी इथं नाव दिलं, हा जो पॉईंट ऑफ अटॅचमेंट आहे याला म्हणतो आपण रॅफी. आणि जेव्हा या ओव्ह्यूलला अटॅचमेंट होते तो अटॅचमेंट करणारा पार्ट कोणता असतो, प्लासेंटा. परत एकदा वाक्य लक्षात ठेवा. जो इथं ओव्ह्यूलचा बेस आहे या बेसला मी नाव दिलं दॅट बेस इज नोन ॲज द चलाजा. काय म्हणायचं, चलाजा. आणि ज्या चलाजाच्या अपोजिट एंडला हे जे ओपनिंग आहे या ओपनिंगला म्हणायचं दॅट इज नोन ॲज द मायक्रोपाईल. सो मायक्रोपाईल इज द अपेक्स ऑफ ओव्ह्यूल. तर हे सर्व पार्ट्स आपल्याला डिटेल स्टडी करायचे आहेत. सुरुवातीला स्ट्रक्चर ऑफ ओव्ह्यूल म्हटलं तर डायग्राममध्ये लक्षात ठेवायचं हा कोणता ओव्ह्यूल आहे, एनाट्रोपस ओव्ह्यूल आहे. म्हणजेच याचं दुसरं नाव काय, इन्व्हर्टेड ओव्ह्यूल. म्हणजे हा पार्ट कोणता झाला, अपेक्सचा, आणि हा पार्ट झाला बेसचा. पण हा अपेक्स हा कोणत्या साईडला आहे, बेसकडे, म्हणून त्याचं स्ट्रक्चर जे असं असायला पाहिजे ते इन्व्हर्टेड आहे, म्हणून याचं नाव काय दिलं आपण, इन्व्हर्टेड ओव्ह्यूल. सिंपल टर्म. The inverted ovule is also known as the anatropous ovule, which is also known as the megasporangium, which is the common type present in the angiospermic plant. Now, structurally
this ovule it consists of main two part. First one is the पहिला जो पार्ट्स आहे त्या पार्टला म्हणतो आपण फ्युनिकल and second one is known as the body किंवा त्याला म्हणतो आपण body of ovule. So how many parts present in the anatropous ovule? Only two parts are present. First one is the funicle which is also known as the यालाच दुसरं नाव आहे त्याला म्हणतो आपण stalk. So stalk of ovule is known as the funicle. परत वाक्य तयार करा. इथं डायग्राम मध्ये पाहतोय आपण हा जो स्टॉक लाईक स्ट्रक्चर आहे जसं आपण पेडिसेल फ्लावरच्या देठाला काय म्हणतो आपण पेडिसेल. सरळ आपण अजून एक पार्ट पाहिला होता कुणाला म्हटलं आपण पेटिओल. स्टॉक ऑफ लीफ इज नोन एज द पेटिओल. सिमिलर स्टॉक ऑफ ओव्ह्यूल इज नोन एज द फ्युनिकल. केव्हा विचारलं व्हॉट इज अ फ्युनिकल? Funicle is the parts of ovule. कुठे असतो? Stalk like structure of ovule is known as the funicle. So ovule with the funicle is known as the funiculous ovule or ovule without funicle is known as the sessile ovule. पण कॉमन funiculous ovule असतात. सरळ सरळ वाक्य लक्षात ठेवायचं. ज्या ओव्ह्यूलला किंवा एंटायर बॉडी ऑफ ओव्ह्यूलला जो एक स्टॉक लाईक स्ट्रक्चर दिसतो त्या पार्टला काय म्हणायचं? फ्युनिकल. अँड दॅट फ्युनिकल इज अटॅच्ड टू द कशाला अटॅच असतो? प्लासेंटा. आपण पाहिलं पहा जर सपोज हा आपला कार्पेलचा पार्ट्स आहे आणि या कार्पेलच्या मध्ये आपण हे स्ट्रक्चर दाखवलं होतं ज्याला काय म्हटलं आपण ओव्हरी. या ओव्हरीच्या मध्ये हे जे ओव्ह्यूल अटॅच असतात हे ओव्ह्यूल कुठे अटॅच असतात? ऑन द प्लासेंटा. म्हणजेच या ठिकाणी हा जो प्लासेंटा आहे तो प्लासेंटा कुणावर अटॅच आहे? इथं जो न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहे फर्टाईल टिश्यू आहे ज्या पार्टचं नाव काय असतं? प्लासेंटा. तर प्लासेंटावर अटॅच असणारा हा पार्ट कोणता झाला? ओव्ह्यूल. सो व्हॉट इज अ फ्युनिकल? Funicle is the stalk of ovule which is present or which is attached on the placenta inside the ovary. That is known as the funicle. And that funicle it conduct the nourishment or nutrition during the development of ओव्ह्यूल. या ओव्ह्यूलची डेव्हलपमेंट होताना किंवा या ओव्ह्यूलच्या बॉडी ऑफ ओव्ह्यूलला जे काही नरिशमेंट लागतं जे काही न्यूट्रिशन लागतं ते सर्व न्यूट्रिशन कशातून कंडक्ट करतं? फ्युनिकल. सो व्हॉट इज द फंक्शन ऑफ फ्युनिकल? इट कंडक्ट द नरिशमेंट फ्रॉम द प्लासेंटा and it provides the body of ovule. म्हणजेच हा प्लासेंटातून न्यूट्रिशन घेतो आणि बॉडी ऑफ ओव्ह्यूलला तो प्रोव्हाइड करतो. म्हणजेच यांच्यात कंडक्टिंग टिश्यू आहे आणि तोच कंडक्टिंग टिश्यू दॅट इज नोन एज द हायलम. सो हायलम इज द व्हॅस्क्युलर स्ट्रँड which is present inside the कुणामध्ये आहे? present inside the funicle and which conduct the nourishment and to provide the body of ovule. And out of this the point of attachment, actual point of attachment where the raised parts is present on the body of ovule, that is known as the raphe. So these are also known as the funicle. Second part funicle च्या नंतर कोण आला? बॉडी ऑफ ओव्ह्यूल. ज्यावेळेस आपण बॉडी ऑफ ओव्ह्यूल म्हटलं तर बॉडी ऑफ ओव्ह्यूलमध्ये सर्वात फर्स्ट पार्ट लक्षात ठेवा. जर आपण या ठिकाणी अपेक्स म्हटलं तर अपेक्सचं नाव काय आहे? मायक्रोपाईल. सो फर्स्ट वन पहिला पार्ट्स कोणता घेतला आपण? बॉडी ऑफ ओव्ह्यूलमध्ये मायक्रोपाईल म्हटलं तर आता या ठिकाणी आम्हाला वाक्य लक्षात ठेवायचं आहे. मायक्रोपाईल इज प्रेझेंट टुवर्ड द अपेक्स ऑफ ओव्ह्यूल. ॲक्च्युअल न्यूसेलसच्या अपेक्सच्या साईडला जिथे दोन इंटिग्मेंटचं फ्युजन नाही आहे जिथं ओपनिंग आहे त्या ओपनिंगला काय म्हणतो आपण? मायक्रोपाईल. So what is the definition of micropyle? Micropyle is the minute opening present toward the apex of ovule or nucellus. Nucellusच्या अपेक्स कडे किंवा ओव्ह्यूलच्या अपेक्स कडे जे मायन्यूट ओपनिंग असते जे ओपनिंग आहे त्याच ओपनिंगला इथं काय म्हटलं? मायक्रोपाईल. So micropyle is the parts of body of ovule which is present toward the apex of ovule where the two intimates it becomes not fused up, where small opening is present, that opening is known as the micropyle. So this end is known as the micropylar end. म्हणून मायक्रोपाईलच्या साईडला नाव दिलं जातं मायक्रोपायलर एंड. काय म्हणायचं?
मायक्रोपायलर एंड, म्हणजेच मायक्रोपाइलच्या साईडला काय म्हणतो आपण मायक्रोपायलर एंड, ज्या ठिकाणी आपल्याला ग्रुप ऑफ 3 सेल्स पाहायला भेटतात. एक आहे एग सेल, म्हणजे इथं एग ॲपॅरेटस. ज्यावेळेस एग ॲपॅरेटस म्हटलं तर यांच्यामध्ये आम्हाला 3 सेल्स असतात. सेंटरची जी सेल आहे त्याला आम्ही एग सेल म्हणतात, आणि लॅटरल साईडला ज्या ग्रुप ऑफ 2 सेल्स आहेत यांना काय म्हणतो आपण सिनर्जिड्स असं म्हणतात. म्हणजेच ग्रुप ऑफ 3 सेल्स दॅट इज कॉल्ड एज द एग ॲपॅरेटस, these are present toward the micropylar end. तर मायक्रोपायलर एंड आणि मायक्रोपाइल आणि याच्या साईडला कोणत्या सेल्स आहेत हे वाक्य लक्षात ठेवा. परत एकदा, जो न्यूसेलस आहे त्या न्यूसेलसच्या एक्सटर्नल साईडला कोण आहे इंटिग्मेट. इंटिग्मेट ज्या साईडला ओपनिंग ठेवतो किंवा त्या ठिकाणी पोर्स प्रेझेंट असतो त्या पार्टला काय म्हणतो आपण मायक्रोपाइल, आणि त्या एंडला काय म्हणतो आपण मायक्रोपायलर एंड. सो व्हॉट इज द फंक्शन ऑफ मायक्रोपाइल? Micropyle is the opening or site where the pollen tube enters inside the embryo sac. म्हणजे जेव्हा फर्टिलायझेशन होतं तेव्हा जे मेल गॅमेट पोलेन ट्यूबमधून येते, ती पोलेन ट्यूबमधून येणारे मेल गॅमेट्स जेव्हा या एम्ब्रियो सॅकमध्ये एंट्री करतात त्यावेळेस एंट्री करणारी जी साईट आहे त्या साईटला काय म्हणतो आपण मायक्रोपाइल. So what is the function of, or what is the main functions of micropyle? असं जर म्हटलं, it is sites for the entry of pollen tube. It is the site for entry of pollen tube during the fertilization. That is the function of micropyle. Micropyle हा ओव्ह्यूलचा असा पार्ट्स आहे की ज्यांच्याद्वारे पोलन ट्यूब कुठे एंट्री करते इनसाइड द एम्ब्रियो सॅक. कोणत्या प्रोसेसच्या वेळेस? ड्युरिंग द फर्टिलायझेशन. पुढे आपण फर्टिलायझेशनमध्ये पाहणार आहेत की एंट्री ऑफ पोलन ट्यूब. तर इथं वाक्य लक्षात ठेवा, मायक्रोपाइल इज द साइट्स फॉर द एंट्री ऑफ पोलन ट्यूब. नाव इट इज साइट्स फॉर द, जेव्हा हा ओव्ह्यूलचं फर्टिलायझेशनच्या नंतर कशामध्ये कन्व्हर्जन होतं सीडमध्ये. म्हणजेच सीड ज्यावेळेस आपण जर्मिनेट करतात तेव्हा सीडच्या मध्ये एंट्री ऑफ वॉटर जे होतं ते सुद्धा कशाद्वारे होतं मायक्रोपाइल. सो व्हॉट इज अनदर फंक्शन ऑफ मायक्रोपाइल? मायक्रोपाइल रिमेन प्रेझेंट ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ सीड अँड इट इज साइट्स फॉर द एंट्री ऑफ वॉटर ड्युरिंग द जर्मिनेशन ऑफ सीड. सीडमध्ये वॉटर सुद्धा एंट्री ज्या पार्टमधून करतं त्या पार्टला काय म्हणतो आपण मायक्रोपाइल. नाव and during the entry of water inside the seed it becomes germinate. कोणत्या सीडच्या मध्ये इनिशियल वॉटर जेव्हा एंट्री करतं तर सीड काय होतात जर्मिनेट, ज्याला बियाचं उगवणं म्हणतो आपण. म्हणजे तिथून काय फॉर्मेशन होतं? रूट फॉर्मेशन होतं. म्हणजे रूट फॉर्मेशन होतं ते सुद्धा एक्झिट ज्या पार्टमधून करतं त्या पार्टला काय म्हणायचं मायक्रोपाइल. सो मायक्रोपाइल अँड देअर फंक्शन असं विचारलं तर 4च कॅरेक्टर लक्षात ठेवा. व्हॉट इज मीन बाय मायक्रोपाइल? मायक्रोपाइल इज द पार्ट्स ऑफ बॉडी ऑफ ओव्ह्यूल विच इज प्रेझेंट टुवर्ड द अपेक्स ऑफ ओव्ह्यूल. It is a minute opening present toward the apex of nucellus, that is known as the micropyle, and that end is known as the micropylar end, where the group of 3 cells is present, that is known as the egg apparatus. Egg apparatus ज्या साईडला त्याच साईडला कोण असतो मायक्रोपाइल, आणि त्या एंडला कोणता एंड म्हणायचं मायक्रोपायलर एंड. What is the function of micropyle? It is the site for entry of pollen tube during the fertilization. Next function काय? It is sites for the entry of water inside the seed during the germination. म्हणजेच after fertilization this entire ovule is converted into the seed, and during this micropyle is remain present, and whenever the seed showing inside the soil so absorb the water. ज्यावेळेस वॉटर ते absorb करतं, वॉटर एंट्री करतं, वॉटर सुद्धा कुणाद्वारे एंट्री करतं मायक्रोपाइल. म्हणून सेकंड फंक्शन इट इज द साइट फॉर एंट्री ऑफ वॉटर. आणि जेव्हा सीड जर्मिनेशन येतं रूट सुद्धा एक्झिट ज्या पार्टमधून करतं पुढे काय म्हणतो आपण मायक्रोपाइल. सीड मध्ये आणि फर्टिलायझेशन मध्ये ते फंक्शन्स येतील. इथं 2 फंक्शन लक्षात ठेवा, एंट्री ऑफ पोलन ट्यूब ड्युरिंग द फर्टिलायझेशन. हा पार्ट फक्त तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. दॅट इज नोन एज द मायक्रोपाइल. याच्यानंतर पहा, याच्या सराउंडिंगला जे प्रोटेक्टिव्ह कोटिंग आहे त्या पार्टला सेकंड नाव दिलं, दॅट इज नोन एज द बॉडी ऑफ ओव्ह्यूल मधला दुसरा पार्ट कोणता आहे इंटेग्युमेंट्स. सो व्हॉट इज द इंटेग्युमेंट्स? Integuments is a protective covering. या न्यूसेलसच्या एक्सटर्नल साईडला जे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे त्या प्रोटेक्टिव्ह कव्हरिंगला काय म्हणतो आपण इंटेग्युमेंट्स.
So integument is the parts of body of ovule which is externally covered by the nucellus. So this nucellus which is externally covered by the two protective coating that is known as the integuments. काय नाव दिलं मी त्याला? Integuments. So integuments, depending upon the integuments, the ovules are of basically divided into the main three types. पहा, जेव्हा इथे दोन इंटिग्युमेंट्स आहेत, the nucellus is externally covered by the two protective coating. पहा, हा एक कोट झाला आणि हा दुसरा प्रोटेक्टिव्ह कोट झाला. तर किती कोटिंग आहेत? टू प्रोटेक्टिव्ह कोट आहेत. टू प्रोटेक्टिव्ह कोट आहेत आणि या टू प्रोटेक्टिव्ह कोटलाच काय म्हणतो आपण? इंटिग्युमेंट. अँड सच टाइप ऑफ ओव्ह्यूल इज नोन ॲज द बायटेगमिक. कोणता ओव्ह्यूल म्हणतो आपण? बायटेगमिक ओव्ह्यूल. परत नाव दिलं बा. The nucellus is externally covered by the two protective covering. That covering is known as the integument, and such type of ovule is known as the bitegmic ovule. Again, this bitegmic ovule is the common type of ovule present in the angiospermic plant. What is the integument? Integuments is the parts of body of ovule which is externally surrounded by the nucellus. These are having the two in number. That's why the name is known as the bitegmic ovule. But in some angiospermic plant, the nucellus they do not externally covered by the integument. काही angiospermic plants मध्ये हे integument absent असतात. म्हणून त्या ओव्ह्यूलला पहा, integument जर absent असतील तर त्या इंटिग्युमेंटला नाव देतो आपण, दॅट इज कॉल्ड एज द अटेगमिक. शब्द टेगमिक लक्षात ठेवायचा. ए मीन्स विदाउट. those ovule they do not having the external covering of nucellus, that is known as the ategmic ovule. It means that those ovule they do not having the external covering or integument is absent. Such type of ovule is known as the ategmic. यांच्यानंतर सेकंड टाइप आहे, जर का यांच्यामध्ये इंटिग्युमेंट्स हा जर इंटिग्युमेंट्स हा वन असेल किंवा सिंगल इंटिग्युमेंट्स असेल तर या टाइपला म्हणतो आपण युनिटेगमिक. काय म्हणतो आपण? युनिटेगमिक. सो इंटिग्युमेंट इज absent, such type of ovule is known as the ategmic. Whenever the ovule which having the only one or single integument, such type of ovule is known as the unitegmic. But common type is known as the bitegmic. म्हणजेच न्यूसेलसला एक्सटर्नल कव्हरिंग टू प्रोटेक्टिव्ह कोट असेल तर अशा ओव्ह्यूलला काय म्हणतो आपण? बायटेगमिक. सो दीज आर द थ्री टाइप्स ऑफ ओव्ह्यूल depending upon the integument. So what is the integument? Integument is the external covering of nucellus. Depending upon the integument, the ovule are divided into the three type. Whenever the integument is absent, is known as the ategmic. Single integument असेल तर unitegmic. दोन integument असेल तर bitegmic. Common type कोणते आहे? Bitegmic. कुणामध्ये? Angiospermic plants मध्ये. Now, what is the function of that integument? After fertilization, this integument is converted into the seed coat. हा जो इंटिग्युमेंट आहे या इंटिग्युमेंटचा आफ्टर फर्टिलायझेशन नंतर कशामध्ये कन्वर्जन होतं? सीड कोट मध्ये फॉर्मेशन होतं. म्हणजे सीड कोट इज फॉर्मड फ्रॉम द, कुणापासून फॉर्मेशन होतं? सीड कोट इज फॉर्मड फ्रॉम द integument. So what is the function of integument? Integument is the protective function in the ovule. After fertilization, this ovule is converted into seed. Now during the seed which having the one of the part that is called as the seed coat. म्हणजे फर्टिलायझेशन मध्ये किंवा फर्टिलायझेशनच्या नंतर सीड कोट जे तयार होतं ते कुणापासून तयार होतं? इंटिग्युमेंट. मग कोणतेही सीड पाहिलं त्याला कव्हरिंग असतं, त्या कव्हरिंगला काय म्हणतो आपण? सीड कोट. ज्यांच्यामध्ये इंटिग्युमेंट किती आहेत? दोन आहेत. म्हणजे सीड कोट किती असतील? दोन, ज्याला म्हणतो आपण आउटर अँड इनर. हा जर सीड कोट इथं टू कव्हरिंग आहेत, आउटर आणि दुसरा आहे ज्याला म्हटलं आपण इनर. सो आउटर सीड कोट इज नोन ॲज द टेस्टा. आउटर सीड कोटला काय म्हणायचं? टेस्टा. आणि इनर सीड कोटला म्हणायचं टेगमन. सो दीज आर द प्रोटेक्टिव्ह कोट. या पार्टला विसरू नका. परत एकदा वाक्य सांगतोय. इंटिग्युमेंटचं कन्वर्जन कशात झालं? सीड कोट. सीड कोट किती असतात? टू कोट, आउटर अँड इनर. आउटर सीड कोट इज नोन ॲज द टेस्टा, इनर सीड कोट इज नोन ॲज द टेगमन. सो टेस्टा अँड टेगमन एमसीक्यू विचारलाय. व्हॉट इज द टेस्टा?
Testa is the outer seed coat. Tegmen is the inner seed coat. Seed coat is formed from the integument and that is the parts of ovule. So ovule च्या मध्ये integument हा पार्ट कुठे असतो? बॉडी ऑफ ओव्हिल. पहिला पार्ट कोणता घेतला आपण? मायक्रोपाइल. दूसरा पाहिला आपण integument. Now this integument is arised from those part, that part is known as the chalaja. कोणत्या पार्ट्स पासून जातो? चलाजा, ज्याला आपण ॲक्च्युअल बेस ऑफ ओव्ह्यूल असं म्हणतात. कोणता पार्ट्स म्हणतो आपण? बेस ऑफ ओव्ह्यूल. पाया डायग्राम मध्ये हा जो बेस आहे तर बेसल पार्ट्स कडून याचं ओरिजिन होतं. म्हणजे चलाजा हा कुणाला ओरिजिनेट करतो? चलाजा विच एक्सटेंड द आउटर प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग, दॅट इज कॉल्ड एज द इंटिग्युमेंट्स. So integument is arised from, or these are originated from the chalaja, and that end is known as the chalajal end. पा या एंडला कोणता एंड म्हणतो आपण? चलाजल एंड असं म्हणतात. आणि जो ॲक्च्युअल कोण आहे? बेस ऑफ ओव्ह्यूल, ज्यांच्यापासून एक्सटेन्शन्स कुणाचं होतं? इंटिग्युमेंट. आणि जो त्याच्या अपोजिट साईडला पाहिलं तर तिथं कोणता पार्ट्स आहे? ओपनिंग आहे. त्या ओपनिंगला काय म्हटलं? मायक्रोपाइल. इथे तुमची डेफिनेशन्स क्लिअर होईल. पा एनाट्रोपस ओव्हिलची डेफिनेशन काय म्हटलं मी? चलाजा अँड मायक्रोपाइल. पहा कशा आहेत ते? स्ट्रेट लाईनमध्ये आहेत. जर मायक्रोपाइल आणि हा चलाजा स्ट्रेट लाईनमध्ये आहे आणि हा पॅरलल कुणाच्या आहे? तो फ्युनिकलच्या. अशा ओव्हिलला काय म्हणतो आपण? दॅट इज नोन ॲज द एनाट्रोपस ओव्हिल. So what is the definition of anatropous ovule? The ovule in which funicle is parallel to the micropyle and chalaja. Such type of ovule is known as the anatropous ovule, which is also known as the inverted ovule, and which is the common type of angiospermic plant ovule. So these are also known as the integument and chalaja. So chalaja is also known as the base of ovule which arise the chalaja, and that end is known as the chalajal end. आणि ओळखण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायचं, चलाजल एंड कडे पण 3 ग्रुप ऑफ सेल असतात. ओव्हिल कसंही असेल, कसं ओळखायचं? पहा, ग्रुप ऑफ 3 सेल प्रेझेंट टुवर्ड द चलाजल एंड. चलाजल एंड असेल तर त्या 3 सेलला काय म्हणायचं? अँटीपोडल सेल. आणि जेव्हा ग्रुप ऑफ 3 सेल्स ह्या प्रेझेंट असतात पण या ऑल सिमिलर नसतात, मिडल सेल ही लार्ज असते आणि लॅटरल 2 सेल्स स्मॉल असतात. तर मिडल सेल म्हणजेच कोण आहे? एग सेल, ज्याला आपण फिमेल गॅमेट्स म्हणतात. आणि लॅटरल 2 सेल्स आहेत ज्याला म्हणतो आपण सिनर्जिड्स. कंप्लीट याची डेव्हलपमेंट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहेत. फक्त इथं वाक्य लक्षात ठेवा, एग ॲपॅरेटस प्रेझेंट टुवर्ड द मायक्रोपायलर एंड अँड अँटीपोडल सेल प्रेझेंट टुवर्ड द चलाजल एंड. हा त्या ठिकाणचा मेन कॅरेक्टरिस्टिक्स आहे किंवा आयडेंटिफिकेशन की आहे. मग अँटीपोडल सेल कोणत्या एंडला असतात? चलाजल एंड. एग ॲपॅरेटस कोणत्या साईडला असतं? मायक्रोपायलर एंड. आणि हे दोन एंड कसे असतात? एकमेकाच्या अपोजिट एंड. मग ज्या साईडला चलाजल एंड आहे त्याचा अपोजिट एंड कोण झाला? मायक्रोपाइल. किंवा मायक्रोपाइलचा अपोजिट एंड कोण झाला? चलाजल एंड. आणि दोन्ही एंड कुणाचे आहेत? ओव्हिलचे आहेत. मग बेस ऑफ ओव्हिल कोण आहे? चलाजा. अपेक्स ऑफ ओव्हिल कोण आहे? मायक्रोपाइल. मायक्रोपायलर एंडला ग्रुप ऑफ 3 सेलचं नाव काय? एग ॲपॅरेटस. चलाजल एंडच्या ग्रुप ऑफ 3 सेलचं नाव काय? अँटीपोडल सेल्स. नाव दीज आर also known as the chalaja, micropyle, micropylar end and chalajal end, and that is called as the integuments. याच्यानंतर पहा नेक्स्ट पार्ट आहे ज्या पार्टचं नाव आहे न्यूसेलस. कोणता पार्ट्स म्हटलं? न्यूसेलस. जो आपण रेड कलर मध्ये इथं डॉटेड पार्ट दाखवला आहे, जो या ठिकाणी आपण हा जो पार्ट्स आहे या पार्टला काय म्हणतो आपण? दॅट इज नोन एज द न्यूसेलस. पहा, सो मेन ज्यावेळेस आपण डेव्हलपमेंट पाहतोय त्यावेळेस डेव्हलपमेंट पाहताना लक्षात ठेवायचं, सुरुवातीला मेन बॉडी ऑफ ओव्हिल जो असतो तो ॲक्च्युअल कोणतं स्ट्रक्चर असतं? न्यूसेलस आहे. आणि या न्यूसेलसला फक्त एक्सटर्नल कव्हरिंग असतो ज्याला म्हणतो आपण इंटिग्युमेंट. एवढाच पार्ट इनिशियल असतो आणि लॅटर ऑन हे सगळे पार्ट पुन्हा डेव्हलप होतात. तर मेन बॉडी ऑफ ओव्हिल जर असेल तर तो कोण आहे? न्यूसेलस. So nucellus is the main body of ovule which is externally covered by the 2 protective coat integument. From the base arise chalaja toward the apex opening micropylar end. म्हणजे body of ovule मधला main part कोणता झाला? nucellus. So what is the functions of that nucellus? This nucellus it becomes produce the embryo sac. पा या ठिकाणी आपण अँटीपोडल सेल या ग्रुप ऑफ 3 सेल, त्यानंतर हा कोण आहे? सेकंडरी न्यूक्लियस. आणि हे कोण आहेत? एग ॲपॅरेटस. तर या 3 पार्टला मिळून म्हटलं तर यांचं नाव काय देतो आपण? दॅट इज नोन ॲज द एम्ब्रियो सॅक. आणि या एम्ब्रियो सॅकची डेव्हलपमेंट जर कोण करत असेल तर तो कोण करतो?
nucellus. So what is the function of nucellus? Nucellus, it produce the embryo sac. So this embryo sac which having the 7 cell structure. ज्या embryo sac मध्ये किती सेल आहेत पहा, 1 2 3 group of 3 cell, 1 2 3 group of 3 cell, 3 plus 3 6 and central 1 cell. 7 सेल आहेत ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस पहा, या 3 सेलच्या मध्ये 3 न्यूक्लियस आहेत, या 3 सेलच्या मध्ये 3 न्यूक्लियस आहेत, पण सेंटरची जी सेल आहे एक सेल आहे पण न्यूक्लियस किती आहेत, 2. म्हणजेच 7 सेल आणि 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर जे आहे, ज्या पार्टचं नाव काय आहे, एम्ब्रियो सॅक. ह्या पूर्ण एम्ब्रियो सॅकला डेव्हलप करण्याचं जे फंक्शन आहे ते फंक्शन कुणाचं आहे, न्यूसेलसचं आहे. So what is the function of nucellus? Nucellus which develop the embryo sac or which develop the female gametophyte. याच embryo sac ला दुसरं नाव आहे ज्याला काय म्हणतो आपण, female gametophyte. So female gametophyte is developed from the nucellus. So embryo sac is developed from the nucellus. So what is the function of nucellus? Nucellus to develop the embryo sac or female gametophyte. तर आम्हाला एक वाक्य परत लक्षात ठेवा. मग न्यूसेलस ज्यावेळेस एम्ब्रियो सॅकला डेव्हलप करतो त्यावेळेस या न्यूसेलसच्या मध्ये जी मेन सेल आहे ती सेल कोणती असते, डिप्लॉइड सेल असते. परत आपल्याला डेव्हलपमेंट पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये स्टार्ट करायची आहे की न्यूसेलस पासून एम्ब्रियो सॅक कसा डेव्हलप होतो. तेव्हा तुम्हाला लास्ट वाक्य लक्षात ठेवायचं आहे की न्यूसेलस मध्ये ज्या सेल असतात त्या सेलला कोणत्या सेल म्हणतो आपण, द न्यूसेलस विच हॅव्हिंग द मेन डिप्लॉइड सेल. कोणत्या डिप्लॉइड सेल असतात, दॅट डिप्लॉइड सेल इज नोन ॲज द मेगास्पोर मदर सेल. So this nucellus which having the diploid cell, that cell is known as the megaspore mother cell. So megaspore mother cell is converted into the megaspore. कुणामध्ये डेव्हलपमेंट होतं, मेगास्पोर. परत कन्फ्युजन नको. न्यूसेलसच्या मध्ये ज्या सेल्स असतात किंवा न्यूसेलसच्या सेलला कोणत्या सेल म्हटलं, मेगास्पोर मदर सेल. आणि या मेगास्पोर मदर सेल पासून काय डेव्हलप होतं, मेगास्पोर. तेव्हा एक प्रोसेस होते ज्या प्रोसेसचं नाव आहे मेगास्पोरोजेनेसिस. मेगास्पोरोजेनेसिस. सो what is mean by megasporogenesis? The process of formation of megaspore from the megaspore mother cell undergoes the process of meiosis. That process is known as the megasporogenesis. हा पार्ट आपल्याला नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये स्टार्ट करायचा आहे. पण तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे की मेगास्पोरोजेनेसिस साठी जी सेल असते ती सेल कोणती आहे, मेगास्पोर मदर सेल. मेगास्पोर मदर सेल कुणाची असते, मग न्यूसेलस. मग न्यूसेलसची जी मेगास्पोर मदर सेल आहे त्या न्यूसेलसच्या मेगास्पोर मदर सेलला जेव्हा ती फॉर्मेशन होते तेव्हा ते कोणत्या पार्टपासून फॉर्मेशन होतं, तर पुन्हा डेव्हलपमेंट येणारे हायपोडर्मिस. हायपोडर्मिस पासून एक येणारी अर्चस्पोरियल सेल आहे. अर्चस्पोरियल सेल पासून पुन्हा प्रायमरी पॅरायटल, प्रायमरी स्पोरोजिनस आणि त्यांच्यात परत सेल डेव्हलप होते ज्या सेलचं नाव काय आहे, मेगास्पोर मदर सेल विच हॅव्हिंग द नेचर डिप्लॉइड. अँड दिस इज the cell where the megasporogenesis takes place, and that megasporogenesis to produce the megaspore, and that megaspore which develop the part, that part is known as the embryo sac. तर हा जो मेगास्पोर आहे किंवा हा जो एक सिंगल जसा मायक्रोस्पोर तयार होता तसा हा मेगास्पोर तयार झाल्यानंतर मेगास्पोर कुणाला तयार करतं, एम्ब्रियो सॅकला किंवा फिमेल गॅमेटोफाइट. या प्रोसेसला म्हणतो आपण डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. थोडक्यात लक्षात ठेवा, न्यूसेलसच्या मध्ये हा जो स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चरचं नाव काय, एम्ब्रियो सॅक. मग एम्ब्रियो सॅकला डेव्हलप करण्याचं फंक्शन्स कोण करतं, न्यूसेलस करतं. सो व्हॉट इज द फंक्शन ऑफ न्यूसेलस, टू डेव्हलप द एम्ब्रियो सॅक. एम्ब्रियो सॅक इज डेव्हलप फ्रॉम द मेगास्पोर. मेगास्पोर इज डेव्हलप फ्रॉम द मेगास्पोर मदर सेल अँड दॅट सेल इज प्रेझेंट इनसाइड द न्यूसेलस. तर हा डिटेल पार्ट्स आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये स्टार्ट करतोय. बट बिफोर स्टार्टेड द मेगास्पोरोजेनेसिस हा जो पार्ट्स आपण डिस्कस केला आहे तोच पाहतोय आपण इन ब्रीफ डायग्रामॅटिकली. आता जो आपण डिस्कस केलेला पार्ट्स आहे ज्याला काय म्हटलं आपण, स्ट्रक्चर ऑफ ओव्ह्यूल विच इज ऑल्सो नोन एज द मेगास्पोरेंजियम.
सो द ओव्हिल ज्यांच्या आपण व्हेरियस टाइप्स पाहतात, पण या ओव्हिलच्या डिफरंट टाइप्स पाहण्याच्या आधी जी कॉमन टाइप्स ऑफ ओव्हिल आहे त्या ओव्हिलचं नाव काय असतं, एनाट्रोपस ओव्हिल. पण ऍक्च्युअल ओव्हिलच्या टाइप म्हटलं तर अर्थोट्रोपस ओव्हिल आहे, एनाट्रोपस ओव्हिल आहे, हेमी एनाट्रोपस ओव्हिल आहे, कॅम्पायलोट्रोपस ओव्हिल आहे, एम्फियोट्रोपस ओव्हिल आहे, सिर्सिनोट्रोपस ओव्हिल आहे. These are the various types of ovule present in the different types of angiospermic plant, but out of these the common type of ovule is known as the anatropous ovule. जो आपण आता डिस्कस केलेला पार्ट्स आहे तोच आपण डायग्रामॅटिकली पाहतोय. ज्यावेळेस आपण गायनोशियम म्हटलं तर गायनोशियम हा कोणता रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे, ज्याच्या इंडिव्हिज्युअल मेंबरला काय म्हणतो आपण, कार्पेल पाहिलं. ज्या कार्पेलचे मेन 3 पार्ट्स आहेत, स्टिग्मा, स्टाइल अँड ओहरी. ज्या ओहरीमध्ये आपण पार्ट्स पाहिलं, इनसाइड द ओहरी ऍक्च्युअल स्ट्रक्चर कोण प्रेझेंट असतं, ओव्हिल. तर बेस लक्षात ठेवायचं, ओव्हिल इज प्रेझेंट इनसाइड द ओहरी. या ठिकाणी पाहतोय आपण. नाव दिस ovary which having the nutritive part that is called as the placenta, where the actual that ovules is attached. So ovule ची definition, integumented megasporangium is known as the ovule. So is an ovule which has the bend axis and downward directional opening is called as the micropyle. डिटेल मध्ये पाहिलं आपण अपेक्स ऑफ ओव्हिलला जो कॉमन इथं ओपनिंग आहे त्याला काय म्हटलं आपण, मायक्रोपाईल. आणि जो मायक्रोपाईल कॉमन हा जर अपेक्सला असेल आणि तो इन्व्हर्टेड साइडला असेल तर अशा ओव्हिलला काय म्हणतो आपण, एनाट्रोपस ओव्हिल. अँड दीज आर द कॉमन टाइप्स ऑफ ओव्हिल इन एंजियोस्पर्मिक प्लांट. नियर अबाउट 80% प्लांट्स मध्ये हे एनाट्रोपस ओव्हिल असतात. ज्या एनाट्रोपस ओव्हिलचे मेन 2 पार्ट्स आहेत, एकाला म्हटलं स्टॉक अँड सेकंड आहे बॉडी. स्टॉकलाच आपण काय म्हटलं होतं, फ्युनिकल, आणि बॉडी म्हणजेच बॉडी ऑफ ओव्हिल. So anatropous ovule it consists of main 2 part. First one is the stalk that is called as the funicle. So image मध्ये पाहतो आपण, the stalk of ovule is known as the funicle or which is also known as the funiculus. हा जो फ्युनिकल आहे तो या प्लासेंटाला काय करतो, अटॅचमेंट करतं. What is the placenta? Placenta is the fertile or nutritive tissue present inside the ovary that is called as the placenta on which this ovule is attached. या प्लासेंटावर हे ओव्हिल जिथे अटॅच होतात तो पार्ट म्हणजे त्याचा स्टॉक and that is known as the funicle. So funicle is attached on the placenta, and whenever this body of ovule it becomes developed, at that time they conduct the nourishment from the placenta. या प्लासेंटा मधून हा फ्युनिकल काय करतो, न्यूट्रिशन कंडक्शन्स करतो आणि हा बॉडी ऑफ ओव्हिलला पास करतं. तर व्हॅस्क्युलर स्टँड इज ऑल्सो नोन एज द व्हॅस्क्युलर टिश्यू म्हणतो आपण, जो इथून वॉटर मिनरल्स कंडक्शन करतो आणि बॉडी ऑफ ओव्हिलला प्रोव्हाइड करतं. पण इथे परत एक वाक्य लक्षात ठेवायचं आहे, आउट ऑफ दिस द मोस्ट ऑफ द पार्ट इज अटॅच्ड टू द बॉडी ऑफ ओव्हिल. In anatropous ovule, considerable part of funicle remain attached with the body of ovule. हा जो आहे तो बॉडी ऑफ ओव्हिल अटॅच नाहीये, पण इथून वरचा जो पार्ट्स पाहिला तो बॉडी ऑफ ओव्हिलला तो काय आहे, अटॅच्ड पार्ट्स आहे. म्हणून या पार्टला त्यांनी डिफरन्शिएट केलं. इन एनाट्रोपस ओव्हिल द कन्सिडरेबल पार्ट ऑफ फ्युनिकल रिमेन अटॅच्ड टू द बॉडी ऑफ ओव्हिल दॅट इज कॉल्ड एज द रॅफी, ज्याला आपण ऍक्च्युअल पॉइंट ऑफ अटॅचमेंट म्हणतो आपण. द पॉइंट ऑफ अटॅचमेंट ऑफ ओव्हिल, बॉडी ऑफ ओव्हिल ला जोडतो त्याला म्हणायचं रॅफी. सो दॅट इज कॉल्ड एज द फ्युनिकल. याच्यानंतर मेन पार्ट कोणता आहे, बॉडी. ज्या बॉडी मधील मेजर जो बल्जेट जो सोलन पार्ट्स आहे ओव्हिलचा, ज्या पार्टला काय म्हणतो आपण, बॉडी ऑफ ओव्हिल, जिच्या अपेक्सला ओपनिंग आहे ज्याला काय म्हणतो आपण, मायक्रोपाईल, आणि जिथं इथं स्टॉक अटॅच्ड आहे त्या पार्टला आपण इथं हायलम. सो हायलम और बॉडी ऑफ अटॅचमेंट और फ्युनिकल, दीज आर द पार्ट्स ऑफ स्टॉक और विच इज ऑल्सो नोन एज द फ्युनिकल. बॉडी ऑफ ओव्हिल कन्सिस्टिंग फॉलोइंग पार्ट. पहिला पार्ट पहा, बॉडी ऑफ ओव्हिल मध्ये कोण आहे, न्यूसेलस. सेकंड कोण आहे, चलाजा. थर्ड अपोजिट एंड घेतला तर कोण आहे, मायक्रोपाईल. एक्सटर्नल कव्हरिंग न्यूसेलसचं कोण आहे, इंटिग्मेंट. त्यांच्यानंतर जो लास्ट पार्ट्स आहे त्यांच्यामध्ये डेव्हलप होणारा एम्ब्रियो सॅक, ज्याला आपण फिमेल गॅमेटोफाइट. सो ऑल दीज आर द मेन पार्ट्स ऑफ बॉडी ऑफ ओव्हिल, न्यूसेलस, चलाजा, इंटिग्मेंट, मायक्रोपाईल अँड एम्ब्रियो सॅक. इमेज मध्ये पाहतोय आपण, ज्यावेळेस ओव्हिल डेव्हलप होतात त्यावेळेस जो मेजर सोलन पार्ट्स असतो त्या पार्टला काय म्हणतो आपण, न्यूसेलस. सो न्यूसेलस इज द मेन पार्ट ऑफ बॉडी ऑफ ओव्हिल विच इज एक्सटर्नली कवर्ड बाय. ज्या आता न्यूसेलस म्हटलं तर न्यूसेलसच्या मध्ये ज्या सेल आहेत त्या सेल्स कोणत्या आहेत, करेक्ट, these cells are also known as the diploid
मेगास्पोर मदर सेल. पुढे आपण डिटेल मध्ये पाहणार आहेत न्यूसेलस विच हॅव्हिंग द डिप्लॉइड मास ऑफ पॅरेनकायमॅटस सेल बट दॅट सेल इज नोन एज द मेगास्पोर मदर सेल अँड दॅट मेगास्पोर मदर सेल विच प्रोड्यूस द मेगास्पोर. जे मध्ये डेव्हलप होणारे एम्ब्रियो सॅक आहेत तो डेव्हलप करतात. इथे एवढंच वाक्य लक्षात ठेवा, न्यूसेलस मध्ये इनिशियली पॅरेनकायमॅटस सेल्स आहेत, त्याचं पुढे चालून कन्व्हर्जन कशामध्ये होतं, डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल, तो पार्ट डेव्हलपमेंट मध्ये येईल, मेन बॉडी ऑफ ओव्हिल. यांच्यानंतर त्या न्यूसेलसच्या जो बेसला जो पार्ट आहे त्याला काय म्हणतो आपण, चलाजा. फ्रॉम दिस चलाजल एंड इट अराइज द इंटिगमेंट. पा द बेसल पार्ट्स ऑफ न्यूसेलस from where the integuments develop is called as the chalaja and this end is known as the chalajal end. ओव्हिलच्या बेसला चलाजा म्हणतो आपण आणि चलाजा पासून जे एक्सटेन्शन होतात त्या पार्टला आपण इंटिग्युमेंट्स म्हणतात आणि ह्याच एंडला चलाजल एंड असं म्हणतात. नाउ these are the integuments. These are the protective covering of nucellus which develop from the chalajal parts of nucellus and surrounded it except some apical portion. म्हणजेच अपायकल पोर्शन्सला फक्त हा फ्यूज नाहीये, तिथं स्मॉल ओपनिंग आहे. पण इथं आपण एक टाइप पाहिला, डिपेंडिंग अपॉन इंटिग्युमेंट नसेल तर अटेग्मिक म्हणतो आपण, सिंगल इंटिग्युमेंट असेल तर युनिटेग्मिक म्हणतात आणि न्यूसेलसच्या सराउंडिंगला दोन इंटिग्युमेंट असतील, टू इंटिग्युमेंट्स असतील तर त्याला काय म्हणतो आपण, बायटेग्मिक. तर इथं पाहतोय आपण बायटेग्मिक इज द कॉमन कंडिशन प्रेझेंट इन द एनाट्रोपस ओव्हिल और एंजियोस्पर्मिक ओव्हिल. म्हणून या ठिकाणी कंडिशन कोणती, बायटेग्मिक कंडिशन. आणि हाच इंटिग्युमेंट त्याच्या अपोजिट एंडला जिथं मायन्यूट ओपनिंग ठेवतो त्याच ओपनिंगला नेक्स्ट पार्ट म्हणतो आपण, दॅट इज नोन एज द मायक्रोपाइल. सो अपेक्स ऑफ ओव्हिल where the integuments it becomes not fused, that part is known as the micropyle. The narrow opening at the terminal end of nucellus, terminal means apex, न्यूसेलसच्या टर्मिनल एंडला जी नॅरो ओपनिंग आहे त्या ओपनिंगला काय म्हणतो आपण, मायक्रोपाइल. अँड दिस एंड इज नोन एज द, त्याच एंडला काय म्हणतो आपण, मायक्रोपाइलर एंड. आणि लास्ट पार्ट आपण पाहिला याच्यातला, दॅट इज नोन एज द एम्ब्रियो सॅक. सो एम्ब्रियो सॅक कुणाला म्हणतो आपण, द इन मॅच्युअर्ड ओव्हिल nucellus shows the presence of an oval structure that is called as the micropylar end or embryo sac or female gametophyte. सिंपल वाक्य लक्षात ठेवा, कोणत्याही ओव्हिलच्या मध्ये जर पाहिलं आपण तर सेंटर मध्ये इथे आपल्याला 7 सेल्ड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर पाहतोय. हा आपल्याला पुढे नेक्स्ट लेक्चर मध्ये डिटेल मध्ये पार्ट स्टडी करायचा आहे. पण हा जो एम्ब्रियो सॅक आहे या एम्ब्रियो सॅक मध्ये टोटल 7 सेल आणि किती असतात, 8 न्यूक्लिएटेड. आणि याच 7 सेल्ड 8 न्यूक्लिएटेड पैकी ग्रुप ऑफ 3 सेल्स प्रेझेंट टुवर्ड द मायक्रोपायलर एंड दॅट इज कॉल्ड एज द एग ॲपरेटस. म्हणजे मायक्रोपायलर एंड कडे 3 सेल आहेत. यांच्यानंतर ग्रुप ऑफ 3 सेल्स प्रेझेंट टुवर्ड द चलाजल एंड दॅट इज कॉल्ड एज द अँटीपोडल सेल आणि सेंटर मध्ये जे आहे त्याला काय म्हणतो आपण, सेकंडरी न्यूक्लियस. तर हा ज्या 7 सेल्ड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर आहे ज्या पार्टला काय म्हणतो आपण, दॅट इज नोन एज द कंप्लीट एम्ब्रियो सॅक और फिमेल गॅमेटोफाइट. तर डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट ही नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पाहणार आहेत. हा पा सेंटर मध्ये येणारी कोणती सेल आहे याला सेकंडरी न्यूक्लियस म्हणतात. इथे येणाऱ्या कोण आहेत, अँटीपोडल सेल्स आहेत. त्यानंतर ग्रुप ऑफ 3 सेल्सला काय म्हणतो आपण, ग्रुप ऑफ 3 सेलला एग ॲपरेटस आणि ह्या एंटायर स्ट्रक्चरला मिळून आपण नाव दिलं एम्ब्रियो सॅक. सो दिस एम्ब्रियो सॅक इज डेव्हलप फ्रॉम द डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल. तर याच्या नंतरच्या नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करणार आहोत ऍक्च्युअल ह्या एम्ब्रियो सॅकची डेव्हलपमेंट ज्या स्टेप न होते त्याच स्टेपला म्हणतो आपण डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट विच इज ऑल्सो नोन एज द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो सॅक. आणि हे स्टडी करण्यासाठी यासाठी आपल्याला एक आर्टिकल स्टडी करावं लागतं, दॅट प्रोसेस इज नोन एज द megasporogenesis. Okay, now this structure will started in next video lecture, megasporogenesis. Okay, let us stop here. Thank you.